आफ्टरनून सर्वांना. कसे गुड आहात सर्व? आफ्टरनून. कसे आहात सगळे? बर, मस्त ना सगळे? आपण गेल्या वेळी काय शिकलो हे आठवते का तुम्हाला? गेल्या आठवड्यात आपण काय का सांगाल का कोणी? काय शिकलो बरं आपण? नाही आठवत? आपण वर्तुळासंबंधी काही शिकलो होतो, आठवते का? हा, बरं सांगा बघू कोणीतरी. काय शिकलो होतो आपण? वर्तुळाचे काही घटक आपण बघितले होते. वर्तुळाच्या घटकांची आपण माहिती करून घेतली होती की वर्तुळाचा केंद्रबिंदू काय असतो, त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या काय असते, वर्तुळाची जीवा काय असते, व्यास काय असतो. आठवते का? आठवते की नाही? जीवा काय असते, त्रिज्या काय असते, हे आपण बघितलं होतं है ना? आणि व्यास काय असतो. तर हे लक्षात ठेवायचं की या सगळ्या व्याख्या ज्या आहेत की त्रिज्या म्हणजे काय, तर त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड जो आहे तो त्रिज्या असतो. म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे ती त्रिज्या असते. आणि वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडले, आता वर्तुळ आहे, या वर्तुळाचा एक केंद्रबिंदू आहे, हा केंद्रबिंदू आहे ओ. हा केंद्रबिंदू वर्तुळावरील कुठेही मी बिंदू घेतला, समजा हा ए वर्तुळावरचा बिंदू आहे, हा वर्तुळावरील बिंदू केंद्राला जोडला की ही जी बनते ही बनते त्रिज्या. ही त्रिज्या आहे. केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू मी वर्तुळावर घेतले आणि ते जोडले की ही जी बनते ही जीवा बनते. दोन्ही बिंदू वर्तुळावर घेऊन ते जोडले की जीवा बनते. आणि जी जीवा केंद्रातून जाते, केंद्रबिंदूतून जाणारी जी जीवा आहे ही आर क्यू बघा, ही जीवा आहे. आर क्यू म्हणजे आर आणि क्यू दोन्ही वर्तुळावरचे बिंदू मी जोडले, पण ती जी जीवा आहे ती केंद्रातून गेली. मग केंद्रातून जी जीवा जाते तिला आपण व्यास असं म्हणतो. हे सगळं आपण शिकलो होतो की नाही? इथे ओ ए काय आहे, पी क्यू काय आहे आणि आर क्यू काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ओ ए काय आहे, वर्तुळाची ओ ए वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे. ही त्रिज्या आहे, कारण वर्तुळावरचा एक बिंदू आणि केंद्रबिंदू, त्रिज्या ही केंद्रबिंदूला जोडलेली असते. हा ओ जो आहे हा ओ केंद्रबिंदू आहे, वर्तुळाचा केंद्र आहे. केंद्राला वर्तुळावरील कोणताही बिंदू केंद्रबिंदूला जोडला की ती त्रिज्या बनते. जीवा कशी बनते, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडले की जीवा बनते. आणि व्यास कसा बनतो, केंद्रातून जाणारी जी जीवा असते, व्यास पण जीवाच आहे पण ती केंद्रातून जाणारी आहे म्हणून त्याला व्यास असं आपण वेगळं नाव दिलेलं आहे. हे आपण शिकलो की नाही? येस ऑर नो? हो की नाही? थम्सअप करा आपण जर तुम्हाला आठवत असेल तर. बर, आता हे आपण खूप आधीपासून शिकतोय की त्रिज्या काय आहे, जीवा काय आहे, केंद्रबिंदू काय आहे, व्यास काय आहे, हे फार आधीपासून आपण शिकतोय. वर्तुळाचा
आपल्याला आता माहिती नाहीये. 9वीला आपण आल्यावर नव्याने आपण वर्तुळ नाही शिकत आहे. आपण हे सगळे शब्द आधी वापरलेले आहेत. त्रिज्या, व्यास, जीवा हे आपण वापरलेले शब्द आहेत. पण आणखी आपल्याला अजून पण आपल्याला नक्की माहित नव्हतं की जीवा काय असते, त्रिज्या काय असते. ते व्यवस्थित कळून घेण्यासाठी आपण सगळ्या व्याख्या बघितल्या. आता आपल्याला एवढंच नाही शिकायचंय. आपल्याला हे तर बेसिक आहे, जे आपण आधी शिकलोय. हेच आपण आतापर्यंत बघितलं होतं. व्याख्या बघितल्या सगळ्यांच्या. पण आता पुढे पण आपल्याला काहीतरी वेगळं आहे. 9वीला आल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन असणार ना. तेच असणार का जुनं जे आपण आधी पण शिकलेलो आहोत? काहीतरी वेगळं आहे अजून. वर्तुळासंबंधी आणखी काहीतरी माहिती आहे आपल्याकडे, जी आपल्याला 9वीला शिकायची. 10वीला पण वर्तुळ धडा आहे. त्याच्यात आणखी वेगळं काहीतरी शिकायचंय. प्रत्येक वर्षी वर्तुळाची माहिती असते आपल्याला. प्रत्येक वर्षी आपल्याला काहीतरी वेगळं शिकायचं असतं. वर्तुळाचं, त्रिकोणाचं, है ना. त्यानंतर चौकोन आपण शिकलो, त्याचे गुणधर्म. आणखी आणखी तुम्हाला एक्स्ट्राचे गुणधर्म आपल्याला शिकायचे असतात. तर वर्तुळासंबंधी आपण आता काहीतरी वेगळं शिकायचंय, जे आपल्याला आता नव्याने असणार आहे 9वी मध्ये. कारण त्रिज्या, व्यास, जीवा हे तर आपण आधी पण शिकलेलो आहोत. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? आपल्याला वेगळं काहीतरी शिकायचंय, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता काय बरं आहे वर्तुळासंबंधी वेगळं आता आपल्याला 9वी मध्ये? तर आपल्याला आहे जीवेचे गुणधर्म. आपल्याला आता जे शिकायचे आहेत 9वी मध्ये ते आहेत जीवेचे गुणधर्म. तर जीवा म्हणजे काय आता मी पुन्हा नाही सांगणार. जीवा आपण काय आहे ते शिकलेलो आहोत. जीवा जीवा जीवेचे गुणधर्म आपल्याला शिकायचे आहेत. आपल्याला शिकायचे आहे जीवेचे गुणधर्म. आता जीवेचे काय बरं गुणधर्म आहेत? तर बघूया जीवेचे काय गुणधर्म आहेत. जीवा जी असते की ना, आता वर्तुळ मी काढते. वर्तुळामध्ये मी एक जीवा काढते. बघा, समजा हे वर्तुळ आहे एक, त्याचा समजा केंद्रबिंदू ओ आहे. इथे केंद्रबिंदू आहे आपण, ओ हा केंद्रबिंदू. आणि मी समजा एक जीवा इथे काढलेली आहे. ही आहे जीवा ए बी. ए बी जीवा आहे, कारण ए आणि बी दोन्ही वर्तुळावरचे बिंदू जोडले मी. वर्तुळावरचे दोन बिंदू जोडून जी बनते ती जीवा आहे. ए बी ही जीवा आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. पहिला जीवेचा गुणधर्म आपल्याला काय आहे माहिती का? की वर्तुळ केंद्रातून, नीट ऐकायचा, वर्तुळ केंद्रातून जीवेवर, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. तो वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हा पहिला जीवेचा गुणधर्म आहे, की केंद्रातून आपण जर जीवेवर एक लंब टाकला, कुठून? तर केंद्रातून जीवेवर टाकायचा आहे लंब. लंब याचा अर्थ आता एखादी रेषा आहे आणि इथे समजा बिंदू आहे, तर याच्यातून जो लंब लंब असतो. मग केंद्रातून, हा ओ केंद्रबिंदू आहे, या केंद्रातून मी असा सरळ जीवेवर काय टाकला? हा लंब टाकला, जो जीवे बरोबर 90 अंशाचा कोन करतो. हा जो मी लंब टाकलेला आहे ओ एम,
ओ एम हा लंब जो आहे तो जीवा AB वर मी टाकलेला आहे. ओ एम जो आहे तो जीवा AB ला लंब आहे. AB वर लंब टाकला म्हणजे ओ मधून सरळ रेषा आणली जी त्या जीवेवर बरोबर 90 अंशाचा कोन करेल अशी ही रेषा, त्याला आपण लंब म्हणतो. मग हा जो ओ एम आहे, हा ओ एम हा केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब आहे. मग केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब असतो तो काय करतो, त्या जीवेला दुभागतो. असं आपल्याला एक प्रमेय आहे, एक गुणधर्म आहे जीवेचा, की केंद्रातून आपण जो लंब टाकतो की नाही जीवेवर, तो जीवेला दुभागतो. दुभागतो म्हणजे काय करतो, दु म्हणजे दोन, भाग करतो. जीवेचे दोन सारखे भाग करतो. दोन भाग म्हणजे काय लहान मोठे भाग नाही करत, तर इक्वल पार्ट म्हणजे समान भाग करतो तो. कोणाचे, तर या जीवेचे. कोण, हा लंब, हा जो मी ओएम लंब टाकला त्याच्यामुळे जीवा जी आहे तिचे दोन सारखे तुकडे झाले. म्हणजे हा जो एम आहे, एम म्हणजे एवढा, हा एम आणि हा BM हे दोन्ही समान मापाचे झाले. म्हणजे पूर्ण AB जर 10 सेंटीमीटर, हा AB, हा AB ची लांबी, पूर्ण जीवेची लांबी जर 10 सेंटीमीटर असेल तर AM आणि BM किती बरं असणार. AB ची लांबी जर 10 सेंटीमीटर असेल तर AM आणि BM किती लांबीचे असणार. बोटाने दाखवा. 1 2 3 AM आणि BM पूर्ण AB जर 10 सेंटीमीटर असेल, ही पूर्ण AB ची लांबी जर 10 असेल, ही AB, तर मला सांगा हा AM, फक्त AM, AM म्हणजे हा फक्त, हा AM हा किती लांबीचा असेल. पूर्ण AB जर 10 सेंटीमीटर आहे तर AM किती लांबीचा आहे. तो लंब जो मी टाकला हा OM, त्याच्यामुळे जीवेचे दोन सारखे भाग झाले. मग जर पूर्ण AB जर 10 सेंटीमीटरची असेल तर AM किती लांबीची असेल. AM अशी समजा बिंदू आहे O, आणि या O वरून मी जर सरळ असा लंब टाकला जीवेवर OM, तर हा जो OM लंब आहे ना तो जीवेचे दोन सारखे भाग करतो. दोन सारखे भाग कोणते, AM आणि BM हे दोन्ही जे भाग झालेले आहेत ते सेम असणार, एकरूप असणार. मग मला सांगा पूर्ण AB जर 10 सेंटीमीटर असेल तर AM आणि BM किती असणार. कारण जो लंब टाकतो आपण तो जीवेला दुभागतो. मग बोटाने सांगा, एक AM आणि BM ची लांबी किती असणार. 1 सेंटीमीटर, 2 3 4 की 5, किती सेंटीमीटर AM ची लांबी. किती, पूर्ण AB जर 10 सेंटीमीटर असेल, ही पूर्ण AB जर 10 सेंटीमीटर असेल तर AM किती असणार, हा एवढाच AM. दोन भाग सारखे होणार ना, पूर्ण AB 10 आहे तर दोन सारखे भाग किती कितीचे होणार. जर पूर्ण AB 10 सेंटीमीटर आहे तर हे जे दोन भाग आहेत ते दोन्ही सारखे आहेत, लहान मोठे नाहीयेत. AM आणि BM दोन्ही समान भाग आहेत. मग ते किती किती सेंटीमीटरचे होणार.
5 मॅडम. बरोबर, 5 सेंटीमीटर. हा 5 सेंटीमीटर, हा 5 सेंटीमीटर. कळलं? कारण तसं आपल्याला प्रमेय सांगतं. प्रमेय काय सांगतं की केंद्रातून जीवेवर जो आपण लंब टाकतो तो जीवेला दुभागतो. दुभागतो म्हणजे जीवेचे 2 समान भाग करतो. पण तो लंब पाहिजे. हा लंब आहे तरच तो जीवेचे 2 सारखे भाग करणार. कोणती पण येणारी रेषा जीवेचे सारखे भाग नाही करत. म्हणजे आता मी समजा तुम्हाला असं केंद्रातून मी कशी पण रेषा काढली तर ती 2 भाग नाही करणार. समजा मी एखादं वर्तुळ काढलं आणि एक जीवा काढली PQ आणि हा O केंद्रबिंदू आहे. आता O मधून मी लंब न काढता कशीही मी रेषा काढली अशी, ही आता मी कशीही काढली, ही लंब नाहीये. मग हा लंब नसेल तर जीवेचे 2 सारखे भाग नाही होणार. 2 वेगवेगळे भाग होणार, छोटे मोठे होणार. बघा, एक हा होईल PM आणि दुसरा QM. पण हे समान भाग नाहीयेत, हे लहान मोठे. मग समान भाग कोण करणारा आहे? समान भाग करणारा फक्त जो लंब आपण टाकतो केंद्रातून, म्हणजे असं सरळ जो केंद्रातून आपण लंब याच्यावर टाकतो तोच काय करू शकतो? जीवेचे 2 समान भाग करू शकतो, जीवेला दुभागू शकतो. जो लंब आहे तोच जीवेचे 2 सारखे भाग करतो. कळलं हे प्रमेय सर्वांना? की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. हे लक्षात ठेवायचं. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. कळलं सर्वांना? आता आपल्याला याच्यावर आधारित जे आहे ते पहिलं आपल्याला सराव संच 6.1 आहे, तो आपल्याला सोडवायचा. तो या प्रमेयावर आधारित आहे. पण तो सोडवण्याच्या आधी 6.1 जो आपल्याला सराव संच आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गणितांमध्ये पायथागोरस सूत्र वापरायचं आहे. पायथागोरस सूत्र हे नाव कोणी ऐकलंय का? आधी तुम्ही वापरलंय का पायथागोरस सूत्र? असं सूत्र तुम्हाला माहित आहे का? असेल तर हात वरती करा. असेल तर तुम्हाला माहित आहे का पायथागोरस सूत्र? कोणालाच नाही माहिती पायथागोरस सूत्र? पहिल्यांदाच ऐकताय नाव पायथागोरस सूत्र की ऐकलंय आधी? ज्यांनी फक्त नाव ऐकलंय त्यांनी हात वरती करा. नाव तरी ऐकलंय का पायथागोरस सूत्र, पायथागोरसचं प्रमेय? नाव ऐकलंय का? ज्यांनी फक्त नाव ऐकलंय? नाही? अच्छा, बर. पायथागोरसचं सूत्र हे आपण माझ्या मते 7वी पासून आपण 8वी पासून वापरतोय. 8वीला आहे पहिल्यांदा पायथागोरसचं सूत्र. तर 8वीला आपण शिकलेलो आहोत, पण पुन्हा एकदा आपण रिवाइज करणार आहोत की पायथागोरसचं सूत्र काय असतं आणि ते कसं वापरायचं. ठीक आहे? कारण ते सूत्र आल्याशिवाय तुम्हाला सराव संच 6.1 मधली गणितं येणार नाही. पायथागोरसचं सूत्र आधी आपल्याला वापरता आलं पाहिजे. ऐकताय ना सगळेजण? बर. आता आणि ते कुठे वापरायचं असतं? तर पायथागोरसचं जे सूत्र आहे ना ते त्रिकोणासाठी आहे. आपण वर्तुळ शिकतोय पण ते जे सूत्र आहे वर्तुळात पण त्रिकोण तयार होतो म्हणून तिथे वापरायचंय. खरं हे पायथागोरसचं जे सूत्र आहे ते त्रिकोणासाठी आहे. त्रिकोण. त्रिकोणासाठी आहे. मग कोणत्या बरं त्रिकोणासाठी? कारण त्रिकोणाचे अनेक प्रकार आहेत. जसं त्रिकोणाचा पहिला प्रकार कोणता आहे?
तर लघुकोन त्रिकोण असतो. लघुकोन त्रिकोण असा असतो म्हणजे ज्याचे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात. त्यानंतर दुसरा आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो. एक कोन 90 अंशाचा म्हणजे तो असा असतो. हा जो कोन आहे तो 90 डिग्रीचा असतो, 90 अंशाचा. त्याला काटकोन म्हणतात, म्हणून का तो काटकोन त्रिकोण. आणि तिसरा आहे विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण विशाल कोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण त्रिकोण ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो. ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो म्हणजे विशाल कोन असतो. हा विशाल कोन आहे. हा जो कोन आहे ना, हा एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो. याला विशाल कोन त्रिकोण म्हणतात, याला काटकोन त्रिकोण, आणि हा लघुकोन त्रिकोण. आता याच्यामध्ये या त्रिकोणांमध्ये पायथागोरसचं सूत्र जे आपण वापरणार आहे ते आपण वापरणार आहोत काटकोन त्रिकोणामध्ये. पायथागोरसचं जे सूत्र आहे ते आपण काटकोन त्रिकोणात फक्त त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये बाकी कोणत्याही त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं सूत्र वापरू शकत नाही, कारण पायथागोरसचं सूत्र हे खास करून काटकोन त्रिकोणासाठी बनवलेलं आहे. त्यामुळे पायथागोरसचं सूत्र वापरण्याआधी तुम्ही तुमचा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का ते आधी बघा. काटकोन त्रिकोण असल्याशिवाय पायथागोरसचं सूत्र वापरता येत नाही, लक्षात ठेवायचं. पायथागोरसचं सूत्र हे त्रिकोणातच वापरता येतं. मग आपल्याला कळलं की असा जो एक काटकोन त्रिकोण असतो त्याच्यात पायथागोरसचं सूत्र वापरायचं असतं, ज्याच्यामध्ये एक कोन असा 90 अंशाचा असतो, सरळ असतो. असा एक त्रिकोण असतो ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा, याला म्हणायचं काटकोन त्रिकोण. आता या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं सूत्र म्हणजे नक्की काय आहे, तर ते एक सूत्र आहे पायथागोरसचे सूत्र. मग ते सूत्र काय आहे, तर ते सूत्र असं आहे की कर्ण वर्ग बरोबर, सूत्र सांगते आता, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. आता कर्ण काय, एक बाजू काय, दुसरी बाजू काय, हे पण तर माहित पाहिजे. हे सूत्र आहे, पण या सूत्रात ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत ते कळल्या पाहिजेत ना. बघूया कर्ण काय आहे. आता हे या त्रिकोणातच आपण वापरतो, काटकोन त्रिकोणात वापरता येतं. या वरती जो एबीसी दिलेला आहे, त्रिकोण एबीसी जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे, कारण त्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा आहे. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. का बरं काटकोन त्रिकोण आहे, कारण त्याच्यामध्ये एक कोन हा 90 अंशाचा आहे, बी कोन. 90 अंशाचा कोन म्हणजे असा कोन बनतो 90 अंशाचा, तो बीच्या इथे 90 अंशाचा कोन बनलेला आहे. आता याच्यामध्ये कर्ण काय आहे, कारण आपल्या सूत्रामध्ये कर्ण असा शब्द दिलेला आहे. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण म्हणजे काय माहितीये का, कर्ण म्हणजे या तिन्ही पण बाजू आहेत. कर्ण एक बाजू दुसरी बाजू या त्रिकोणाच्या बाजू आहेत.
कर्ण पण एक बाजूच आहे. कर्ण पण एक त्रिकोणाची बाजूच असते. मग कोणती बाजू बरं? कारण या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. एक आहे ए बी बाजू आहे. बाजू ए बी, 3 बाजू आहे त्याला. बाजू बी सी आणि बाजू ए सी, अशा 3 बाजू त्रिकोणाला आहेत. मग या 3 बाजूंपैकी कर्ण कोणता? तर कर्ण म्हणजे 90 अंशाचा जो कोन आहे त्याच्या बरोबर समोर येणारी जी बाजू आहे ती कर्ण असते. कोणती बरं बाजू आहे या तिघांमध्ये? जी बरोबर 90 अंश कोनाच्या समोर येते. 90 अंशाचा कोन बी आहे, त्या बीच्या बरोबर समोर येणारी जी बाजू आहे ती कर्ण आहे. मग आता मला सांगा, बाजू ए बी, हे बघा तुम्हाला ऑप्शन आहे तिथे. पहिला ऑप्शन आहे बाजू ए बी, दुसरा ऑप्शन आहे बाजू बी सी आणि तिसरा ऑप्शन आहे बाजू ए सी. या तिघांमध्ये कर्ण कोणतं आहे बरं? कर्ण म्हणजे काय की 90 अंशाच्या कोनाच्या समोरची बाजू. मग तीच बाजू कोणती आहे? ए बी आहे, बी सी आहे की ए सी आहे? तुमचं ऑप्शन काय आहे? पहिलं, दुसरं की तिसरं? बाजू ए बी, बाजू बी सी की बाजू ए सी कर्ण आहे? 3. पहिलं असेल तुमचं उत्तर तर 1 असं बोट दाखवा, दुसरं असेल तर 2, तिसरं असेल तर तिसरं. कोणतं ऑप्शन आहे तुमचं? कर्ण कोणाला म्हणायचं या तिघांमध्ये? कर्ण म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी. कर्ण म्हणजे 90 अंश कोनासमोरची बाजू. मग ती कोणती आहे? बाजू ए बी आहे, बाजू बी सी आहे की बाजू ए सी आहे कर्ण? बरोबर, बाजू ए सी जो आहे तो कर्ण आहे, कारण तो 90 अंश कोनासमोरील बाजू. आता सूत्रामध्ये आणखी काय आहे? एक बाजू आणि दुसरी बाजू. आता बाजू एसी कर्ण घेतल्यानंतर हा कर्ण आहे, हा कर्ण घेतल्यानंतर 2 बाजू उरतात त्रिकोणाच्या, एक ए बी आणि दुसरी बी सी. मग त्यातली ए बी म्हणजे एक बाजू घ्यायची आणि जी बी सी आहे खाली ती दुसरी बाजू. कर्ण एकदा शोधा. आधी काय करायचं? त्रिकोणातला कर्ण शोधा. कर्ण कळला की मग उरलेल्या ज्या 2 बाजू असतील त्याच्यातली एक बाजू कुठली तरी घ्या आणि दुसरी बाजू दुसरी घ्या. म्हणजे ज्या 2 उरलेल्या बाजू आहेत ना त्याच्यातली एक बाजू घ्या आणि दुसरी बाजू घ्या, है ना? म्हणजे एक बाजू ए बी आणि दुसरी बाजू बी सी, कारण त्याच तर उरल्यात 2. ए सी तर कर्ण आहे. कर्ण ओळखता आल्या पाहिजे. मग इथे सूत्र कसं बनेल? कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, ती वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे एसी वर्ग बरोबर एक बाजू जी आहे ती एक बाजू म्हणजे कोणती आहे? ए बी आहे. ए बी वर्ग, एक बाजू ए बी त्याचा वर्ग आणि दुसरी बाजू बी सी त्याचा वर्ग, असं तुमचं सूत्र तयार होतं. आणि मग नंतर त्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या असतात. 2 किमती त्रिकोणाच्या 2 बाजू कोणत्याही तुम्हाला दिलेल्या असतील आणि तिसरी बाजू तुम्हाला शोधायची असेल. फॉर एक्झाम्पल बघूया आपण गणित कसं सोडवायचं ते. बघा, एक मी तुम्हाला असा काटकोन त्रिकोण दिलाय. असं समजा हा काटकोन त्रिकोण आहे पी क्यू आर, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला ही पी क्यू जी आहे ती 6 सेंटीमीटर दिली, क्यू आर तुम्हाला 8 सेंटीमीटर दिली आणि तुम्हाला विचारलं की पी आर किती आहे. पी क्यू ची लांबी 6 सेंटीमीटर, क्यू आर ची लांबी 8 सेंटीमीटर आणि पी आर ची मला शोधायची आहे. म्हणजे दोन बाजू त्रिकोणाच्या दिलेल्या आहेत आणि तिसरी बाजू मला शोधायची आहे. मग आता हा काटकोन त्रिकोण आपल्याला दिसतोय, पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. मग जर तो काटकोन त्रिकोण आहे तर पायथागोरसचं आपण सूत्र च्या सूत्रानुसार
सूत्र आधी लिहून घ्यायचं. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. हे तुमचं बेसिक सूत्र आहे. आता याच्यामध्ये नावं टाका. हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये आता नावं टाका तुमच्या आकृतीप्रमाणे कोणती आहे आणि मग किमती टाका. कोणता आहे? कारण कर्ण वर्ग एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग याच्यात नावं टाकायची त्यांची. कर्णाचं नाव लिहायचं आहे, एक बाजूचं दुसरी बाजूचं. मग हे ज्या तीन बाजू आहेत त्रिकोणाला, या तीन बाजूंपैकी कर्ण कोणता आहे सांगेल का कोण? तीन बाजू कोणत्या आहेत? तीन बाजू, एक PQ आहे, एक QR आहे आणि एक PR आहे. ही आहे पहिली बाजू PQ. ही PQ जी आहे ती पहिली बाजू आहे, QR दुसरी बाजू आणि PR तिसरी बाजू. याच्यामध्ये कर्ण कोण आहे? PQ, QR की PR? सांगा, कर्ण कोणतं आहे? काटकोना समोरची बाजू कर्ण असते. काटकोनाच्या बरोबर समोरची बाजू जो 90 अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे Q, त्याच्या बरोबर समोर जी बाजू आहे ती कर्ण असते. म्हणजे कोणती कर्ण आहे? PQ, QR की PR? QR मॅडम. QR. QR आहे का कर्ण? आणखी कोणाचं उत्तर वेगळं आहे का? मॅडम QR. काटकोना खडकी शाळेच्या विद्यार्थ्यांना माहित आहे का? ते सांगू शकतात का? खडकी आश्रम स्कूल, तुमचं उत्तर काय आहे? या त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे? काटकोनाच्या बरोबर समोरची जी बाजू असते ती कर्ण असते. 90 अंशाचा कोन जो बनतोय की नाही, त्याच्या बरोबर समोरची बाजू 90 अंशाचा कोन इथे बनतोय Qच्या इथे. त्या Qच्या बरोबर समोर जी त्रिकोणाची बाजू आहे, बाजू बरोबर 90 अंश कोना समोरील बाजू म्हणजे कोणती आहे? नव्वद अंशाचा कोन Q आहे. Q कोनाच्या बरोबर समोर जी बाजू येते ती कोणती आहे? नाही, PR आहे. बघा ना, 90 अंशाचा हा कोन आहे, त्याच्या बरोबर समोर जी त्रिकोणाची बाजू आहे ती ही आहे PR. कारण ती या 90 अंशाचा कोन जो आहे Q, त्या Qच्या बरोबर समोर येते. म्हणून तुमचं जे कर्ण आहे तो आहे PR आणि एक बाजू घ्यायची PQ आणि दुसरी बाजू घ्यायची QR. आधी तर कर्ण ओळखा. कर्ण ओळखला की बाकीच्या ज्या दोन बाजू आहेत त्या लिहायच्या इकडे, एक बाजू आणि दुसरी बाजू. कर्ण याच्यामध्ये PR आहे, PR. इथे कर्णच्या जागी त्याचं नाव लिहिते आकृतीप्रमाणे. आकृतीमध्ये त्याचं नाव PR आहे. मग PR चा वर्ग बरोबर एक बाजू वर्ग, एक बाजू म्हणजे PQ घेऊ आपण, PQ वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, दुसरी बाजू म्हणजे QR तिचा वर्ग. असं तुमचं सूत्र बनेल. आता याच्यामध्ये मला किमती दिलेल्या आहेत या आकृतीमध्ये. मग त्या किमती टाकून मी
तिसरी जी बाजू आहे पी आर ती शोधणार आहे, कारण तुम्हाला पी आर शोधायचे. PQ 6 सेंटीमीटर आहे, QR 8 सेंटीमीटर आहे, आपल्याला PR शोधायची आहे. मग सूत्रामध्ये किमती टाकू. PR मला दिलेलं नाहीये, पण PQ मला 6 सेंटीमीटर दिलंय आणि QR 8 सेंटीमीटर दिले. मग त्याप्रमाणे मी याच्यात किमती टाकते. PR आहे की नाही, PR तो मला शोधायचा आहे, तो मला दिलेला नाही. मग इथे मी PR वर्ग तसंच लिहितो. PR वर्ग, कारण कर्ण मला शोधायचं आहे. PQ ची लांबी किती बरं दिले आपल्याला आकृतीमध्ये बघा. PQ 6 सेंटीमीटर दिलेले. मग PQ च्या जागेवर मी 6 टाकते. 6चा वर्ग अधिक QR 8 आहे, मग 8चा वर्ग. म्हणून PR वर्ग बरोबर 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. वर्ग माहित आहेत का वर्ग तुम्हाला सगळ्यांना? वर्ग 5चा वर्ग काय आहे? 25. 11चा वर्ग काय आहे? 30 पर्यंत वर्ग आपले पाठ पाहिजे, 30 पर्यंत. माहित आहेत का 30 पर्यंत वर्ग लिहिलेत का तुम्ही? 11चा वर्ग किती? बरोबर 121. 17चा वर्ग किती? 17चा वर्ग मी तुम्हाला 30 पर्यंत वर्ग लिहून देते. एकशे 69. 17चा 169 नाही, 13च आहे. 169 89 किती? 89. बरोबर. आता इथे बरोबर आहे 289. PR चा वर्ग बरोबर 36 आणि 64 ची बेरीज करा बघू किती येते. 36 आणि 64 किती बेरीज येते बरं? मॅडम 110. 110 आली. परत एकदा करा. मॅडम 100. 100 बरोबर. आता बघा इकडे बघा, आता गंमत काय आली आहे बघा. PR चा वर्ग 100 आलेला आहे. PR चा वर्ग 100 आहे. मग PR कसं काढायचं? PR किती असेल बरं? जर PR चा वर्ग 100 येतो, याचा अर्थ PR ची लांबी किती आहे? वर्गमूळ काढायचं, वर्गमूळ 100चं. PR चा वर्ग जर 100 आहे तर PR किती असणार बरं? बघा PR म्हणजे काय? त्याचा वर्ग 100 आहे की नाही? PR चा वर्ग 100 आहे की नाही? मग कोणती संख्या, PR ही कोणती संख्या असू शकते जिचा वर्ग 100 आहे? अशी कोणती संख्या आहे जिचा वर्ग 100 आहे? PR चा वर्ग 100 आहे, याचा अर्थ PR काय असायला पाहिजे? कोणाचा वर्ग 100 आहे? PR वर्ग 100 आहे. PR चा वर्ग 100 आहे. मग PR काय असायला पाहिजे? कितीचा वर्ग 100 असतो? कोणाचा वर्ग 100 आहे? 100 कोणाचा वर्ग आहे?
100 10चा वर्ग आहे म्हणजे पी आर तुमचा 10 असणार. वर्गमूळ बोलतो आपण याला. वर्ग वर्ग जर काढून टाकायचं आहे तर वर्गमूळ घ्यायचं असतं दोन्ही बाजू. मी तुम्हाला वर्ग लिहून देते. इथे पी आर तुमचं 10 मिळाल. वर्ग लिहून देते 30 पर्यंत. ते लिहून घ्यायचे वहीत आणि सगळे वर्ग पाठ हवेत. लिहिणार ना सगळेजण? मी लिहून देऊ? लिहून घ्या बरं. मी याच्यावर सगळे वर्ग लिहून देते 1 ते 30 पर्यंत. 1 चा वर्ग 1 येतो. 2 चा वर्ग 4. 3 चा वर्ग 6. 3 चा वर्ग 9. 4 चा वर्ग 16. त्यानंतर 5 चा वर्ग 25. 6 चा वर्ग 36. 7 चा वर्ग 49. 8 चा वर्ग 64. 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. म्हणून पी आर 10 येणार. कारण पी आर चा वर्ग 100 आहे ना. पी आर चा वर्ग केल्यावर 100 आहे ना. याचा अर्थ पी आर किती असायला पाहिजे? 100 येतो. त्यानंतर 11. 11 चा वर्ग 121 आहे. त्यानंतर 12 चा वर्ग 144 आहे. 13 चा वर्ग 169 आहे. 14 चा वर्ग 196 आहे. 15 चा वर्ग 225 आहे. 16 चा वर्ग 256 आहे. 17 चा वर्ग 289 आहे. 18 चा वर्ग 324 आहे. 19 चा वर्ग 361 आहे. आणि 20 चा वर्ग 400 आहे. हे सगळे वर्ग माहित पाहिजेत. 20 चा वर्ग 400. 21 चा वर्ग 441 आहे. 22 चा वर्ग 484 आहे. चा वर्ग 484. 23 चा वर्ग जो आहे तो 529 आहे. 24 चा वर्ग जो आहे तो 576 आहे. 25 चा वर्ग 625. लिहून झालं नाही? मॅडम थोडा खालचा करा. मॅडम थोडा बरं, हे खालचा करा ना. लिहून घ्या. हा हा. झालं का? झाला मॅडम. बर, तर हे लिहून घ्या. 23 चा वर्ग, 24 चा वर्ग, 25 चा, 26 चा.
ते स्क्वेअर्स लिहायचे आणि पाठ करायचे. ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण आणखी गणित शिकू. झाले लिहून? लिहून झालं मुलांना? आपले वेळ संपले. आपण पुढच्या वेळेला आणखी गणित शिकू. ठीक आहे. बाय.